करूया. फ्रेश व्हायला जरा जास्तच वेळ घेतला ना मी. ते दिवसभर लग्नाच्या कपड्यांमध्ये होतो ना, म्हणून खूप अस्वस्थ वाटत होतं. आता फ्रेश होऊन खूप बरं वाटतंय. एक रिक्वेस्ट होती, घरातल्या वस्तू शक्यतो आहेत त्या ठिकाणीच ठेवत जा. आणि हो, मी तुला अरेतुरेच करत जाई ना. नाही म्हणजे तू पण मला अरेतुरेच करत जा. नाही, मला काय वाटतं की एकमेकांना अवजाव करून बोलण्यातून रिस्पेक्ट देण्यापेक्षा तो रिस्पेक्ट आपण एकमेकांना आपल्या कृतीतून देऊया. दूध थँक्स. हा, मला दिसत जरी नसलं तरी हे घर पूर्ण पाठ आहे मला. म्हणजे बघ ना, इथे डाव्या बाजूला एक लाकडी कपाट आहे. कपाटाच्या बरोबर वरती एक खिळा आहे. त्या खिळ्याच्या खाली एक खुर्ची आहे. तू किचन मध्ये काम करून दमलीस ना की या खुर्चीवर बसून आराम करत जा. आणि या लाकडी कपाटाच्या डाव्या बाजूला म्हणजे इथून 6 पावलांवर 1 2 3 4 5 6, हा हे इथे हे बाथरूम आहे. आणि इथून 3 पावलांवर 1 2 3, हा हे किचन आहे. आणि इथून 3 पावलांवर 1 2 3, हा हा माझा बेड आहे. आणि इथून 6 पावलांवर 1 2 3 4 5 6, हा हे माझं स्टडी टेबल आहे. इथे माझी वाचायची आणि अभ्यासाची पुस्तकं ठेवलेली आहेत. ही ब्रेल लिपीमध्ये आहेत. ए तुला येते का ग ब्रेल लिपी वाचता? असो, इथे तुला एक रेडिओ पण दिसत असेल. आत्ता हा इथे आहे, पण रात्री झोपताना तो माझ्या बेडच्या बाजूला असतो. त्याचं काय आहे, रात्री झोपताना मला गाणी ऐकायची सवय आहे ना, म्हणून. ए पण तुला गाण्याच्या आवाजामध्ये झोप लागेल ना? तुला माझ्या घरच्यांनी सांगितलं असेल ना की मी जन्मापासून आंधळा नाहीये. 5 वर्षापूर्वी एका अपघातामध्ये माझे डोळे गेले आणि तेव्हापासून मी आंधळेपणाची जणू सवयच करून घेतली आहे. आता एका अंधशाळेत शिक्षक म्हणून शिकवतोय आणि मला माझ्या घरच्यांवर ओझं नव्हतं व्हायचं, म्हणून मी हा असा एकटा वेगळा राहतोय. मला माहिती आहे तू बोलू शकत नाहीस, पण तरी मला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी बोलणं व्हायला पाहिजे. म्हणजे तू काहीतरी आवाज करत जा ना, जेणेकरून मला समजेल की मी जे काही बोलतोय ते तू ऐकतेस. ऐकतेस ना? वा, छान आहे. पण याचा नेमका अर्थ काय समजायचा मी? नाही नाही, हा प्रश्न मी तुला नाही विचारत आहे, स्वतःलाच विचारतोय. एक काम करूया, 1 चुटकी म्हणजे हो आणि 2 चुटक्या म्हणजे नाही. चालेल? नक्की चालेल ना? पटतंय ना? नाही म्हणजे नसेल पटत तर तसं सांग मला. म्हणजे नाही पटत आहे म्हणजे पटतंय. वा, हे असं बोलणारं जगातलं पहिलंच कपल असेल ना आपलं. बाय द वे, तुला हे घर आवडतंय ना? वा, पाऊस पाऊस पडतो का? अच्छा अच्छा, तू रेडिओवर गाणी लावली आहेस. तुला पण गाणी आवडतात? आपल्या आवडीनिवडी खरंच किती जुळतात ना. गाणं बदलशील का? मला अशा उडत्या गाण्यांवर झोप नाही लागत. आपकी आंखों में कुछ महके हुए से. गाणं बंद करशील का? कधी कधी मला गाणी नाही तर सुद्धा झोप लागते. प्लीज गाणं बंद कर. म्हणजे गाणं बंद कर. अच्छा अच्छा अच्छा, रेडिओ बंद होत नाहीये. हे बटन आहे ना, हे असं दाबायचं. हे सोपं आहे का मंजिरी? तू पण ना. लब हिले तो हे ऍक्च्युली रेडिओच्या पडद्याचाच प्रॉब्लेम आहे. चल मग आपण झोपायचं.
तू इथे बेडवर झोप, मी खाली जमिनीवर झोपेन. माहिती आहे मला, आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे, पण आपण तसं काही नको करायला. नाही नाही नाही, तसं काही नाही हा. पण काही म्हटलं तरी हे का अंध्या मुलासोबत पूर्ण आयुष्य काढणं जरा कठीणच आहे ना. मला पण तर एका मुक्या मुलीसोबत पूर्ण आयुष्य काढणं तेवढंच कठीण आहे. आता आपल्याला आपल्या उणीवांना सोबत घेऊनच एकत्र संसार करायचा आहे, आणि त्यामुळेच बाळाचा विचार कधीच नको करायला. पटतंय ना? कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए तू लग्नाला बोलवायला पाहिजे होते यार. अरे काय सांगू, नातेवाईकांना पण नाही बोलवलं यार. अरे उगाच कोर्टात गर्दी कशाला. गर्दी हा आईला. अरे त्या नातेवाईकांचं सोड, निदान मित्राला तरी बोलवायला पाहिजे. अरे मित्र आणि नातेवाईकांमध्ये काय फरक असतो की नाही? हो रे बाबा, नेक्स्ट टाइम लग्न केलं की तुला मात्र नक्की बोलवणार हा. तू पण ना विनोद. हा माझा मित्र विनोद. आपल्या लग्नात आलं नव्हतं ना, म्हणून आता आपल्याला भेटायला आलाय. ये ना विनोद. वहिनी नमस्कार. अरे वा, या घरात पहिल्यांदा अर्थ बघायला मिळाला. काय म्हणताय वहिनी? कशा आहात? चहा? हो घेणार ना, चहा घेणार. या साहेबांनी तर काय लग्नाची पार्टी दिली नाही, निदान एका तरी चहाचा हक्क बनतो माझा. ए सुशा, वहिनी विचारताय चहा घेणार का? हो हो घेईन ना. हो म्हणतोय. ए सुशा, एक विचारू का रे? विचार ना. तुला दिसत नाही, वहिनीला बोलता येत नाही, पण तुम्ही बोलता कसे रे? आम्ही? हा. अरे मीच बोलतो रे. मी तिला प्रश्न विचारतो आणि ती चुटक्या वाजवून रिॲक्ट होते. एक चुटकी म्हणजे हो आणि 2 चुटक्या म्हणजे नाही. सध्या तरी एवढंच ठरलंय. अगं वाजवून काय दाखवतेस? जा चहा बनव. चहामध्ये साखर, चहा पावडर. अच्छा अच्छा अच्छा. अरे चहा पावडर आणि साखर सापडत नाही बोलतायत. अच्छा. अगं ते किचन मध्ये शेगडीच्या बाजूला 2 चौकोनी डब्बे आहेत ना, त्यामध्येच आहे. नाहीतर थांब, मीच देतो ना तुला. अरे गेल्या त्या, तू बस इथे ये. अच्छा, सापडला का? अरे शपथ यार सुशा, कधी वाटलं नव्हतं रे एका चुटकीवरी संवाद साधता येतो. अरे कसला संवाद? आमच्या नात्यामध्ये संवाद साधणं थोडं कठीणच आहे. हा, कुठल्याही नात्यात संवाद साधणं कठीणच असतं रे. तुझ्या डिवोर्सचं कुठपर्यंत आलंय?
डिवोर्स बद्दल? अरे आमच्यात 2-2 महिने संवाद नसतो. घरी गेलो ना की स्वतःला कुठेतरी असं बंद करून ठेवा असं वाटतं. अरे प्रत्येक संवादात, प्रत्येक बोलण्यात भांडण आणि भांडणच रे. नकोसं होतं सगळं, नकोसं होतं. राहू दे. माझ्या डिवोर्स बद्दल बोलण्यापेक्षा ना आपण तुझ्या लग्नाबद्दल बोलूयात ना. अरे माझ्या लग्नाबद्दल काय बोलायचं रे? माझ्यापेक्षा तर माझ्या घरातलेच जास्त खुश होते. दिसत जरी नसलं ना तरी काही गोष्टी जाणवतात ना. अरे माझं त्यांच्यावरचं ओझं कायमचं उतरल्याचा त्यांचा आनंद स्पष्ट जाणवत होता मला. अरे सुशांत, झालेल्या गोष्टींचा विचार कशाला करतोस? पुढचा विचार कर ना. तसाही तू आता एकटा नाहीयेस. वहिनी आहेत की तुझ्यासोबत? हो रे, तिचीच तर जास्त काळजी वाटते मला. अरे आमच्यामध्ये असलेल्या उणीवांसोबत एकत्र आयुष्य काढणं जरा कठीण आहे रे. आणि बोलायचं तर सोड. अरे कधी कधी तर मला हेही कळत नाही की ती माझ्या जवळ उभी आहे की लांब. वहिनी द्या चहा. वा वहिनी, जबरदस्त झालाय चहा. नाहीतर आमचा सुशा कधी साखरच जास्त तर कधी चहा पावडर कमी. धन्यवाद वहिनी. येतो सुशा. ये. संसरन संसन गाय तन्मन. सुशीलदा, मम्मीने 1 वाटी साखर मागितली आहे. अरे मंजिरीकडून घे ना. आणि मंजिरी वहिनी नाहीये घरात. काय? मंजिरी घरात नाहीये? मंजिरी, अरे मंजिरी, मंजिरी, अरे कुठे गेली असेल मंजिरी? तुला नाही सांगितलं? मला पण नाही सांगितलं. म्हणजे मंजिरी वहिनी गायब तर नाही झाल्या? ए मम्मी, मंजिरी वहिनी गायब झाल्या. अरे 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 गायब कसं झाली असेल ना इथेच कुठेतरी. काय रे, काय झालं मुंबईला? अगं मम्मी, मंजिरी वहिनी गायब झाल्या. काय? हो. ओ काय कमाल, ती मुकी गायब झाली. हो मुकी काय मुकी, मंजिरी नाव आहे ना तिचं. काय ग, कोण गायब झाली? मंजिरी. कोण मंजिरी? अहो ती मुकी. अहो ती मुकी नाही आहे. हो
तिचं नाव मंजिरी आहे ना, आणि ती गायब नसेल झाली असेल इथेच कुठेतरी. आपण शोधूया तर तिला. असं शोधत बसण्यापेक्षा आपण पोलीस कंप्लेंट करूया. हो 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 हो, नाही रे, पोलीस कंप्लेंट वगैरे नको करायला. ती असेल इथेच कुठेतरी. घ्या आली. कुठे गेली होतीस मंजिरी? 1 लिटर दूध, 1 किलो कांदे, 1 किलो टोमॅटो. घ्या मार्केटला गेली होती. मग सांगून नाही का जायचं? सांगून जायला तिला बोलायला यायला नको. ती मुकी आहे ना. हो, ती मुकी नाहीये, तिचं नाव मंजिरी आहे. हो, पाणी आलं पाणी आलं पाणी आलं. अरे मम्मी साखर. अरे साखर सोड, पाणी भर. मंजिरी, यापुढे तू घरातून कुठेच जायचं नाही, कळलं? हे बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. तुला माझं ऐकावंच लागेल. मी तुझा नवरा आहे. सांगतोय तेवढं ऐक. जा, चहा बनव आपल्यासाठी. अरे, थंड दूध. आता या दुधाचं काय करू मी? अरे, 1 कप चहा मागितला होता, दूध आणून दिलाय. कप? आता काय मी चहा बनवू? अच्छा अच्छा, तुला आणि मला चहा बनवण्यासाठी दूध आणायला मार्केटला गेली होती. अगं मंजिरी, हे एवढं सगळं आऊ करण्यापेक्षा दू ऊ आ आ हे एवढं केलं असतं तर कळलं असतं ना मला. अगं, हे दूध आणि कप तर घेऊन जा. चहा कसा देणार आहेस मला? 1 कप चहा काही मिळत नाहीये. कांदे. आता या कांद्याचं काय करू मी? अच्छा, आपल्याला जेवण बनवण्यासाठी कांदे आणायला गेली होतीस. मंजिरी, कांदे सुद्धा आणले असते ना मी. अरे, चहा कधी देणार आहेस मंजिरी? काहीच कळत नाहीये. हा हा, ब्रेड सुद्धा आणले असता. हा, हे सुद्धा आणलं असतं मी. ते सगळं जाऊ दे ग. पण यापुढे तू घरातून कुठेच बाहेर जायचं नाही, कळलं? मंजिरी, हे बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. ऊ करणं बंद कर. मंजिरी, भांडी आपटू नकोस. मंजिरी, मला त्रास होतोय. मंजिरी, मला वाटलेलं तुझ्या उंचीप्रमाणे तुझी अक्कल कमी आहे का? अमिताभ. हो हो, तुझ्या तुलनेत तर अमिताभ बच्चनच आहे मी. नशिबात कशी बायको मिळाली आहे काय माहिती. ते दिसायला तरी सुंदर आहेस का? जाऊ दे, लग्नात विचारायला पाहिजे होतं. आता विचारून काय उपयोग? आरसा. हो हो, तुझ्यापेक्षा दिसायला तर 200% सुंदर आहे मी. शांत बसलीस? हे माहितच होतं. दिसायला सुंदर नाहीच आहेस. दिसायला सुंदर नाही, वागणे शिस्त नाही, नवऱ्याचं ऐकायचं नाही. तुझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न करण्यापेक्षा एखाद्या अंधळ्या मुलीसोबत लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. निदान आमच्यात बोलणं तरी झालं असतं.
काहीच नाही कळलं ग काय बोललीस ते. ब्रेल लिहिण्यासाठी ॲल्युमिनियमची स्लेट, लाकडी स्लेट तसेच प्लास्टिकची स्लेट वापरली जाते. जी मुलं जलद गतीने ब्रेल लेखन करतात त्यांच्यासाठी ब्रेलर हे अतिशय महत्त्वाचं आहे. ब्रेल लिपी या 6 टिंबावरती लेखन केलं जातं. जगातील सर्व भाषा या 6 टिंबावरती लेखन करता येऊ शकतात. या 6 टिंबाचे आपण काही भाग करूयात. सर्वात वरच्या भागाला अपर सेल म्हणतात, मधल्या भागाला मिडल सेल म्हणतात आणि सगळ्यात शेवटच्या भागाला लोअर सेल असे म्हणतात. अगं ही खुर्ची दरवाजामध्ये का ठेवली आहेस? आई गो मंजिरी, बघा बेड इथे आडवा का ठेवलाय? मंजिरी, अगं घरातल्या सगळ्या वस्तू अशा. आई गो मंजिरी, ही खुर्ची अशी किचनच्या दरवाजामध्ये का ठेवली आहेस? मंजिरी, खूप लागतंय ग, खूप 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 दुखतंय. मंजिरी हे बघ, मला माहिती आहे तू माझ्यावर रागवली आहेस, पण म्हणून अशी आंधळ्या माणसाची मस्करी नसते का करायची? बोल ना ग मंजिरी, काहीतरी बोल. मंजिरी मंजिरी मंजिरी, हे बघ मला माहिती आहे काल आपल्यामध्ये जे काही झालं ना ते चुकीचं झालं, पण मंजिरी हे गोष्ट चांगली झाली. मंजिरी, भांडणाच्या निमित्ताने का होईना पण आपल्यामध्ये संवाद झाला. मंजिरी, तू जे काही बोललीस ना ते सगळं नाही कळलं ग मला, पण थोड्या गोष्टी तरी कळल्या. मंजिरी, खरं तर तू माझ्यावर चिडचिड करायला पाहिजे, कारण तू नेहमी मला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतेस आणि मी सारखी तुझ्यावर चिडचिड करत असतो. मंजिरी, पण ह्यापुढे तुला समजून घेण्याचा थोडा प्रयत्न मी माझ्याकडून केला ना तर आपल्या दोघांमध्ये खरंच खूप चांगला संवाद होऊ शकतो. मंजिरी, पंजन काढलेस म्हणून काय झालं? तुझं असणं आता हळूहळू समजायला लागलंय ग मला. ये बस ना. मंजिरी, आय एम सॉरी, खरंच सॉरी मंजिरी. म्हणजे इट्स ओके, म्हणजे तुम्हाला माफ केलंस. थँक्यू 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 मंजिरी, खरंच सांगतो मंजिरी, काल मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो ना, म्हणूनच आज मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. आणि त्याआधी मंजिरी, यापुढे मी तुझ्यावर कधीच हात नाही उचलणार आणि तुला जे काही पाहिजे ना ते तू मला सांग ना, मी तुला सगळं काही आणून देत जाईन. मंजिरी, तुला गंमत बघायची आहे? दाखवतो. वो रंग भी क्या रंग है, मिलता ना जो तेरे होठ के रंग से हूबहू. वो खुशबू. मंजिरी, मी पण किती वेडा आहे ना. एक तर तुला घरातून कुठेच बाहेर जायचं नाही म्हणून सांगितलं. तुला दिवसभर घरी बसून खूप बोर होत असेल ना, म्हणूनच मी ठरवलंय की उद्या सुट्टी घ्यायची आणि तुला घेऊन बाहेर फिरायला जायचं.
कुठे जाऊया का कुठेतरी? मुंबईमध्ये फिरण्यासारख्या खूप जागा आहेत. आणि मी अंधा असलो म्हणून काय झालं? माझ्या मंजूला तर मुंबई नक्कीच दाखवू शकतो मी. जब तक जहां में मेरा नाम है तब तक मेरे नाम तू. जब तक जहां में सुबह शाम है तब तक मेरे नाम तू. जब तक जहां में मेरा नाम है तब तक मेरे नाम तू. उलझन भी हूँ तेरी उलझन का हल भी हूँ मैं. मंजिरी ये ना, हे बघ इथे किती छान हवा येते. बस ना मंजिरी. आलीस. मंजिरी, खूप दिवसांनी समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकतोय. खूप बरं वाटतंय. मंजिरी, मी कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा इथे रोज यायचो बंक मारून माझ्या मित्र आणि मैत्रिणींसोबत. ए, तू पहिल्यांदाच पाहिलं असेल ना मुंबईचा समुद्र? मग कसं वाटतंय? कसं? तुझ्या हाताने दाखव ना. छान. आ म्हणजे छान. छान आहे रे शेंगदाणा. बघू बघू. अरे एकदम मस्त आहे शेंगदाणा. मस्तच रे. हे गुदगुल्या काय करते? अगं धक्का का मारते? अगं चिमटा का करतेस? अगं का छेडतेस? छेडते? तुला कोणतरी छेडताय? कोण छेडताय? थांब बघतो कसं एकेकाला. काय रे? हा काय चाललंय? हा? अच्छा अच्छा, इथे आहेत का? काय रे काय चाललंय? लाज नाही वाटत माझ्या बायकोला छेडायला? हो दादा, तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही तुमच्या बायकोला चिडतोय म्हणून? हो ना, तेच तर. तिघच आहेत का? हा हा, असू दे. तीन असू दे, नाही तर 5 असू दे. मी घाबरतो का? चला एकेकाला पोलिसात देतो. चला. हो दादा, कॉलरला हात लावायचं काम नाही या. आंधळा म्हणून गप्प बसलोय. माझ्या बायकोची मस्करी करतोय का रे? हो दादा, पण नक्की बोलली तरी काय? हा ना, मला पण नाही कळलं. ते माझ्या नवऱ्याला काही बोललात ना तर एकेकाला समुद्रात बुडवून बुडवून मारे असा बोलले. अरे ती बघा व्हिडिओ बनवते व्हायरल हो फुकटचं. चला सॉरी बोला. सॉरी काही सॉरी. अरे तुम्ही चांगल्या घरातली मुलं दिसताय रे. जरा अभ्यासाकडे वगैरे लक्ष द्या रे. अरे अभ्यास करून तुमचं भविष्य जरा गेले गेलं गेलं देशाचं भविष्य अंधारात. बघितलं ना तो मंजिरी, चांगलेच घाबरले होते ते मला. आणि आजकाल हे छेडछाडीचं प्रमाण जरा जास्तच वाढत चाललंय ना. सुंदर मुलगी दिसली नाही की लागले छेडायला. उडते ग आवळ्या संग संग वाऱ्याशी सलगी करताय का मन. झुरते ग सांग ना संग संग माझ्या तुझं यस करताय का मन. मंजिरी, कशाला हवेत मला शर्ट वगैरे? खूप आहेत ग माझ्याकडे. तू
या 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 साहेब बोला काय दाखवू? आंधळा आहेस का रे? मला दाखव म्हणून विचारतोयस? सॉरी सॉरी सॉरी. बोला मॅडम काय दाखवू? यांच्यासाठी शर्ट. हे बघा हे काही नवीन पॅटर्न्स आले. हा कलर यांच्यावर छान दिसेल. अरे मला काय दिसणार आहे पॅटर्न आणि कलर? प्लेन व्हाईट दाखव. हो. नाही हे बहिरा पण आहेस का रे? अहो मॅडम नाही बोलतायत. अच्छा मंजिरी अगं कशाला हवेत मला कलर आणि पॅटर्न? बरं हा कितीला? 12. बाद में देखते हैं ना साहब. पहिला जाके चेंज तो करो. तिथे ट्रायल रूम आहे. अच्छा मराठी में हिंदी चांगलं आहे यार. फिटिंगला तर ठीक वाटतोय. अजून एक. अच्छा हा कसा दिसतोय? हा ग कसा दिसतोय? म्हणजे छान. छान दिसतोय मला. अरे अजून एक. अहो नक्की हवेत तरी किती? सगळे. शॉपिंग करून खरंच खूप मजा आली ना मंजिरी. काल तू भांडणानंतर मला माफ केलंस ना, त्यावेळी मला एक गोष्ट लक्षात आली. नात्यामध्ये एक जण चुकलं ना तर समोरच्याने बघूनही दुर्लक्ष करायचं आणि एक जण रागवलं ना तर समोरच्याने शांत राहायचं असतं. थोडक्यात काय, कोणत्याही नात्यामध्ये एकाने आंधळं आणि एकाने मुकं हे व्हावंच लागतं, तरच ते नातं टिकतं. मंजिरी 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 कुठे आहेस तू? मंजिरी मंजिरी हे मंजिरी हे मंजिरी. अरे मंजिरी 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 कुठे आहेस तू? मंजिरी मंजिरी मंजिरी
मंजिरी, या बॅग मध्ये तुझे कपडे भर. मी तुला घरी सोडून येईन. काही दिवसात डिवोर्सचे पेपर पाठवून देतो, त्यावर सही करून दे. मूर्ख आहेस का रे तू? काय बोलतो तुला तरी कळतंय का? वहिनी, याचं बोलणं काय फार मनाला लावून ठेवू नका. रागाच्या भरात काही बडबडतोय. रागाच्या भरात नाही बोलत आहे मी. रागाच्या भरात नाही बोलत आहे. आज जर तू नसता आलास तर काय झालं असतं आमचं? आणि हिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं मी? अरे एवढं काही झालं नव्हतं. वहिनी तुझ्या समोरच होत्या. अरे पण ते मला कसं काय दिसणार? किती माझ्या समोर होती की लांब? आणि ती तरी कसा काय आवाज देणार रे? आम्ही ना या घरामध्ये एकत्र राहू शकतो, पण बाहेरच्या जगामध्ये आमचं वावरणं ना अशक्य आहे. कारण खूप वेगवेगळ्या आहेत रे आमच्या मधल्या उणीवा. आणि त्या उणीवांना एकत्र घेऊन आम्ही पूर्ण आयुष्य नाही काढू शकत. आणि प्रयत्न केला ना समजून घेण्याचा, खूप प्रयत्न केला, पण पूर्ण आयुष्य हे या चुटक्यांवरती नाही ना काढू शकत. अरे मला ना आता आमचं हे नातं सुद्धा या चुटक्यांसारखंच वाटायला लागले रे. सुरू होताच संपणार. अरे मी सोबत असताना कोणीतरी माझ्या बायकोची छेड काढतय आणि मला साधं कळतही नाहीये. अंधार असतो ना तर कोणाची हिंमत नसती झाली माझ्या बायकोकडे डोळे सुद्धा वर करून बघण्याची. लग्नाच्या पहिल्याच रात्री बोललो रे, बाळाचा विचार नाही करायचा. अंधार असतो ना तर विचार केला असता ना, मी विचार केला असता. मला ना माझ्या आंधळेपणामुळे हिच्या आयुष्याची वाट नाही लावायची रे. हिच्या आयुष्याची वाट नाही लावायची. सुशा, ए सुशा, तुला काय वाटलं रे? उणीवा फक्त तुमच्या दोघांमध्येच आहे? अरे उणीवा प्रत्येक माणसामध्ये असतात. तू आंधळा आहे, वहिनी मुख्य आहे, तरीही तुमच्यात संवाद होतो. ते तर मला आणि माझ्या बायकोला बोलता येत असं कित्येक महिने आम्ही बोललोच नाही रे. अरे तुला दिसत जरी नसलं ना तरी वहिनींना काय सांगायचंय, काय म्हणायचंय ते तू सतत समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ते मला आणि माझ्या बायकोला सर्व काही दिसतं, अगदी स्पष्ट समजूनच नाही घेत आहे. अरे तुमच्या दोघांमध्ये ना मला एक गोष्ट कळली, संवाद साधताना खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. डोळ्याने दिसत तसला तोंडाने बोलता येत असलं म्हणून काय झालं रे? ऐकून घेणारे कान असतील ना तर संवाद साधता येतो. हॅलो, कुठेस? आज लवकर येशील का घरी? थोडं बोलायचं होतं, थोडं ऐकूनही घ्यायचं होतं. येशील ना?
ब्रेल लिपी? मंजिरी, तू ब्रेल लिपी शिकलीस? माझ्यासाठी, मला समजून घेण्यासाठी. मी तुझे डोळे, तू माझे शब्द व्हावे, माझ्या डोळ्यांनी तुला दिसावे, तुझ्या मुखाने मी बोलावे, अशी उणीवांची जागा भरू, आपल्या उणीवांची गोष्ट आपणच पूर्ण करू. पूर्ण करत आहोत उणीवा BRC मुंबई अजंता की पेशकश. धन्यवाद. जोरदार तालियां. अजंता ग्रुप का ये मराठी प्रस्तुतिकरण उणीवांची गोष्ट. सभी दर्शकों का धन्यवाद. ये कल्चरल इवेंट की चौथी प्रस्तुति. कल सभी को आग्रह है, द्वारका ग्रुप का मराठी नाटक वी द पीपल और कोनार ग्रुप का उड़िया प्रस्तुति नाटक होगा. इसी तादाद में हमारे कलाकारों का हौसला बढ़ाने सभी को यहाँ पर उपस्थित रहना है. कल्चरल इवेंट को इसी तरह आपका सपोर्ट, आपका सहयोग और साथ चाहिए. धन्यवाद सभी का. 15 मिनट का टाइम स्टेज क्लियरेंस के लिए.